सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 3 म्हणजेच कर्मयोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 18. श्लोक पाहूयात. नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. श्लोकाचा अर्थ पाहूयात. न म्हणजे कधीच नाही, एव म्हणजे निश्चितच, तस्य म्हणजे त्याचे, कृतेन म्हणजे कर्तव्य केल्याने, अर्थ म्हणजे हेतू, न म्हणजे नाही, अकृतेन म्हणजे कर्तव्य न केल्याने, इह म्हणजे या जगामध्ये, कश्चन म्हणजे कोणताही, न म्हणजे नाही, च म्हणजे आणि, अस्य म्हणजे त्याचा, सर्वभूतेषु म्हणजे सर्व जीवांच्या ठिकाणी, कश्चित म्हणजे काहीही, अर्थ म्हणजे हेतू आणि व्यपाश्रय म्हणजे आश्रय घेण्याने. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे. आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करायचा नसतो. तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचेही त्याला काही कारण नसते. त्याचबरोबर इतर प्राणीमात्रांवर अवलंबून राहण्याचीही त्याला काही आवश्यकता नसते. आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात. या श्लोकात भगवंत म्हणतात की आत्मसाक्षात्कारी मनुष्याला केवळ भगवंतांप्रती केलेल्या कर्माशिवाय इतर कोणतेही कर्म करण्याचे बंधन नसते. तो मनुष्य देवता अथवा इतर मनुष्य कोणाचाही आधार घेत नाही. तो कृष्ण भावनेमध्ये जे काही करतो ते कर्तव्य पालन करण्यासाठी पुरेसे असते. आधीच्या श्लोकात आपण 4 प्रकारचे लोक पाहिले. संत पुरुष किंवा महात्मे हे 4थ्या प्रकारात येतात. संत किंवा महापुरुष निस्वार्थी असल्याने त्यांचा जगातील व्यवहाराशी, व्यापारधंद्यांशी संबंध नसतो. आपल्याला वाटते की ते काहीही कर्म करत नाहीत, पण कर्म न करणे हे सुद्धा एक प्रकारचे कर्मच असते. ते सर्व समाजाच्या हितासाठी आणि कल्याणासाठी सतत काम करत असतात. भगवंत अर्जुनाला म्हणतात, सर्व महापुरुष निष्ठेने आपले काम स्वार्थरहित उद्देशाने करत असतात. ज्याप्रमाणे सफाई कर्मचाऱ्याला त्याचे काम करताना लाज वाटत नाही, त्याप्रमाणे आपणही कुठल्याही कामाची लाज बाळगू नये. भगवंतांनी 3 प्रकारची कर्मे सांगितली आहेत. कर्म, अकर्म आणि विकर्म. कर्माचे स्पष्टीकरण देताना भगवंत सांगतात की जेव्हा बुद्धी एखादे काम करण्यास तयार असते परंतु मन तयार होत नाही, तरीही बुद्धी ते काम करायला लावतेच, याला कर्म म्हणतात. दुसरे आहे विकर्म. एखादे काम करण्यास आपले मन तयार होते परंतु बुद्धी तसे करायला नकार देते, ते आहे विकर्म. उदाहरणार्थ शिक्षक शाळेत मुलांना घडवतात, शिकवतात, त्यामुळे मुलेही शिक्षकांचे अनुकरण करतात. परंतु जर शिक्षक शाळा सुटल्यावर कुठलेही एखादे व्यसन करत असतील तर मुलेही त्यांचे शिकून त्याप्रमाणे वर्तन करतात. ही गोष्ट चुकीची आहे हे बुद्धी वारंवार सांगते, पण मन मानायला तयार होत नाही. ही बुद्धी विपरीत बुद्धी असल्याने याला विकर्म म्हणतात आणि विकर्म विकृतीला जन्म देते.
कर्माचा तिसरा प्रकार म्हणजे अकर्म. अकर्म म्हणजे काहीही काम न करणे असे नाही, तर मी काम करणार, पण त्यामधून मी म्हणजेच माझा अहंकार काढून कर्म करणार. यात कोणतेही कर्म केल्यानंतर त्याचे श्रेय स्वतःकडे घेतले जात नाही. यामध्ये बुद्धी आणि मन एकाच दिशेने काम करतात, म्हणून भगवंत याला अकर्म म्हणतात. जोपर्यंत मनाला आत्मबोध होऊन मन शांत होत नाही, तोपर्यंत या साधनांची खटपट करावी लागते. आत्मबोध झालेल्या व्यक्तीने कर्म केले किंवा नाही केले तरीही चालेल अशी त्यांची अवस्था झालेली असते. असे महापुरुष इतर लोकांशी जशी वर्तणूक करतात त्यात कुठेही स्वार्थाचा लवलेश नसतो. साधना करून आत्मबोध झालेले संत तुकाराम महाराज स्वतःसाठी काहीच करत नव्हते. त्यांनी स्वतःची अवस्था पुढील शब्दात सांगितली आहे. ते म्हणतात, तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, अनुरेणू या थोकडा तुका आकाशाय वढा. म्हणजेच तुकाराम महाराज स्वतःचा आत्मबोध प्राप्त झाल्यानंतरची ही अवस्था वर्णन करतात. तसेच स्वामी विवेकानंद त्यांच्या हातात शेवटच्या श्वासापर्यंत जपमाळ होती. ते शेवटच्या क्षणापर्यंत जप करत होते. अंतिम दिवशी देखील त्यांनी पत्रलेखन केले. त्यांना जाणीव होती की शरीराची शक्ती क्षीण झाल्यामुळे देहत्यागाची वेळ आली आहे. मात्र त्यांनी कर्माचा त्याग केला नाही. म्हणून भगवंत म्हणतात, आत्मरत महापुरुषाला या विश्वात कर्म करण्याचे काहीही प्रयोजन नसते. तसेच कर्म न करण्याचेही काही प्रयोजन नसते, परंतु ते सतत समाजासाठी कार्यरत असतात. थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे, सिद्ध अवस्थेतील पुरुष अनासक्त आणि स्वयंपूर्ण स्थितीला प्राप्त होतात. त्यांच्या कर्मामागे वैयक्तिक लाभ किंवा भीती नसते. त्यांचे कर्म केवळ नैसर्गिक आणि लोककल्याणासाठीच असते. आधुनिक जीवनातील या श्लोकाचे महत्त्व पाहिले तर हा श्लोक आधुनिक जीवनातील अनेक समस्यांवर उपाय देतो. अवलंबित्व आणि सुरक्षा या दृष्टिकोनाने पाहिले तर आजच्या जगात व्यक्ती इतरांच्या मान्यतेवर, मोठ्या पगारावर किंवा भौतिक संपत्तीवर अवलंबून राहतो. हा श्लोक आपल्याला शिकवतो की खरी सुरक्षा ही बाहेरील स्रोतांमध्ये नसून आत्मिक ज्ञानामध्ये आहे. एकदा तुम्ही स्वतःच्या सामर्थ्यावर आणि आत्मिक शांततेवर विश्वास ठेवला की बाहेरील गोष्टी गमावण्याची भीती आपोआप कमी होते. तसेच आपण बाहेरील लोकांचा विचार करून कुठलेही कर्म करताना त्याच्या परिणामांचा विचार करतो आणि त्या परिणामांचे दडपण घेतो. त्यासाठीही हा श्लोक महत्त्वपूर्ण आहे. कार्य केले तर त्याचे फळ मिळते, पण जर फळ मिळाले नाही तर नैराश्य येते. हा श्लोक सांगतो की कर्म केल्याने फायदा नाही आणि न केल्याने नुकसानही नाही. या भावाने कर्म केल्यास परिणामांचे दडपण आपोआपच दूर होते. तुम्ही फक्त उत्तम कर्म करण्यावर लक्ष केंद्रित करा, ज्यामुळे कामाची गुणवत्ता देखील वाढते आणि मानसिक शांती टिकून राहते. तसेच स्वार्थरहित सेवा कशी करायची हा श्लोक ते सांगतो. जेव्हा व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी कोणावरही अवलंबून राहत नाही, तेव्हा त्याची सेवा शुद्ध आणि स्वार्थरहित बनते. ही भावना आपल्याला कुटुंब, समाज किंवा राष्ट्रासाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता आनंदाने काम करण्यास प्रेरणा देते. या श्लोकाचा मूळ संदेश काय आहे तर कर्मयोगाच्या मार्गाने आंतरिक शांती मिळवल्यावर आपण कर्माच्या बंधनातून मुक्त होऊन पूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करू शकतो. अशा प्रकारे आपण तिसऱ्या अध्यायातील 18वा श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात.
योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. या श्लोकाची माहिती तुम्हाला कशी वाटली किंवा या श्लोकामधून तुम्हाला नवीन कुठली गोष्ट समजली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. तसेच आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या श्लोकाच्या व्हिडिओची अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.